बोलायची वेळ आपल्या संग कोण नाही. कसं आपले सोलापूर सिटी आहे काय कसं होईल काय विचार वैरीची तुला इतकं मन चितच ह्याने म्हणायचं अगं तू देवाला चालली का कसं तू इतकं विचार वाईट का करायला लागली. सोलापूर मधून बाहेर निघल्यापासून जी कुत्र आमच्या संग होतं इतकी कुत्रे भुकायची कुत्र्याच्या अंगावर व्हायची पण ती कुत्र या काही कुत्र्याला भुकलं नाही की तोंड सुद्धा केलं नाही. आमच्या पावला मागं पाऊल टाकत कुत्र 16-17 किलोमीटर चालत आलं. ज्यावेळेस सूर्यनारायण इकडं उगवलं त्यावेळेस कुत्र आमच्या मागणं हाय ते माहिती झालं. मग तुम्ही सांगा जिथं देव नाही म्हणताय मग 16-17 किलोमीटर आमच्या संग कुत्र कसं हावसावरच आला आज काय भानगड आहे. काय करायचं हौसन आज पिवळ्या धमक चपात्या केली ते ती जोताचं काम आहे माझं का विचारायचं काय केलं काय नेमकं काय चपात्याला कलर का द्यायचा चालू आहे. हळकुंड तळलेलं तेल तसंच राहिलं होतं मग ते वापरायचं कशात मग त्या चपात्याला म्हणली की काय होतंय काय चपात्याला लावूया त्याला काय होतंय म्हणली पिवळं खात नाही का आपण. अरे पण आज काय आज का आहे तर आज बहिणीनं माझ्या आज निघणार आहे 3 वाजता अक्कलकोट ते सोलापूर ते अक्कलकोट चालत जाणार आहे दोघ जण ह्यांनी आणि मी. स्वतःला घरी ठेवायचं आहे घरचं सगळं बघण्याकरता पोरांपाशी आम्ही दोघ जण निघालूया. स्वतःला आता नेता येत नाही देवाला त्यामुळं घरीच आहे. चालणं तिला होतंय ना होतंय हे पुढचं पण माहिती नाही त्यामुळे तिला काही न्यायची नाही. तर आता पुढचा प्रवास कसा करतोय कसा नाही आता इथनच गुरुवार आहे माझा म्हणला म्हणलं उगाच जेवण स्वयंपाक पाणी कशाला संग न्यात बसायचं आहे इथनच जेवण करून जायचं. मग जुती म्हणली काय मी करते म्हणली कणिक ही म्हणते तोपर्यंत तुम्ही वरचं घ्या करून. माझं वरचं काम झालं ही लाटत बसली होती मग म्हणलं आता तू लाट मी भासती म्हणलं चटा होईल काय तर कालवण केलं म्हणजे तिथलं पण उरकून लवकर निघायचं. सोलापूर मध्ये निदान बघा एक 5:30-6 वाजता जायचं असं नियोजन चाललं ना. आता नेमकं सोलापूर मध्ये किती वाजता पोहोचतोय किती वाजता नाही काय माहिती नाही. आता इष्टी भेटण्यावर नाही त्यावर सगळं काय असेल ती कितीला लागते कितीला नाही ती काय माहिती नाही पण हिथनं हुता होईल एवढं लवकर जायचं आहे. जोता जरा नाराज झाली आहे तिला ये जुळत नाही म्हणून शिना आता काय करता पाहिजे आता नाईलाजच्या गोष्टीला काय करता नाईलाज आहे नाहीतर मग दुसरं काय असतं तर काय पण करून नेलं असतं पण आपलं जायचं ठरलं होतं जायचं पण सगळं काय असेल ती बटरा झाला असते. स्वामींची इच्छा आहे स्वामींमुळे सगळं काय असेल ती घडतंय सगळं त्यांच्या आशीर्वादाने होतंय. कसं आहे बहिणीनं तुम्ही म्हणसाल आता काय म्हणजे मध्ये आधी आज गुरुवारचं जायला पाहिजे होतं पण गुरुवारचं गेलं की देवाचं दर्शन होत नाही देवाला मन भरून बघता येत नाही गर्दी फुलं असल्यामुळं कुठलंच काय होत नाही म्हणून गुरुवारचं पायी चालत जायचं आणि शुक्रवारचं आपल्या स्वामींचं दर्शन घ्यायचं. स्वामींनी आजपर्यंत म्हणजे जसं स्वामी भक्तीत गेलोय शिरलोय तसं सगळं काय असेल ते जीवनाचा बदल झाला या नवीन नवा अनुभव येत गेला स्वामींचा. त्यामुळं अशा 5 वाऱ्या स्वामींच्या करायच्या त्या 2 झाले त्या 3 राहिले ते. आज योग आलाय म्हणते ते की योग आल्याशिवाय पण कुठलं काय घडून येत नाही. योग याय पाहिजे आणि त्या दिवशी आपण जातोय ती काय असेल ती स्वामींच्या इच्छेनंच होतं. जोपर्यंत स्वामींच्या मनात येत नाही तोपर्यंत कुठलंही काही घडत नाही. आज मुहूर्त आलाय योग आलाय आणि जायचं म्हणून कालच्या दिवसात आजची कामं काय असतील ती सगळी आवरली ती लोणच्यापासनं मसाल्यापासनं सगळा इतका लोड झालाय सांगण्याच्या पलीकडे लोड झालाय पण ती लोड घेऊन पण चालत जायचंय. भ्याय एकाच गोष्टीचा आहे मणक्याचा त्रास आहे चालणं होतंय का नाही धुकधुकी लागली आहे त्रास जरा जास्त वाढलाय पण आता काय करतील ती स्वामी करतील बसत उठत लोटांगण घेत जायचं. किती त्रास व्हायच ती उद्या पण जायचं एवढं मात्र निर्णय फिक्स केला. अगं पण तो निर्णय फिक्स केला पण चुलीने बी काय तर निर्णय सांगितलं कोणी यायचंय पाहुणा आज पाहुणं म्हणजे बघा आई यायची आईची पण इच्छा आहे आई म्हणते माझी पण इच्छा आहे. आता तू माझं लिखरू असून एवढं धाडीस करून जाते मी तर तुझी आहे त्यामुळे तुला गुडघ्यानं चालणं होणार नाही आणि मी कुठे चालत जायची म्हणली. स्वामी मला न्यायचं इथं काय करतेल ती करतेल स्वामी करतेल म्हणली पण तुला मला न्यायचंय का नाही तेवढं सांग. आई म्हणलं तुझा विश्वास एवढा स्वामींवर आहे तुझ्या स्वतः तुझा विश्वास तुझ्या शरीरावर नाही पण स्वामींवर विश्वास आहे काय करतेल ती स्वामी करतेल. आता यायला लागली ती पण मागं लागली पप्पांच्या मला घालवा ती नेहती म्हणली माझी मी तुझ्या संग जाते. पप्पाला भ्या पडलंय तिला चालणं होतंय का नाही चालणं होतंय का नाही तू जाऊ नको इष्टीनं जा पण चालत जाऊ नको पण ती म्हणती नाही मी चालतच जाणार होतंय का नाही ती पण मला बघायचं काय होईल ते होईल मग ती पुढच्या पुढं निर्णय माणसानं घेतला का नाही ती
खरंच ते आईवणीच मी पण आहे बरं का. माझी आईच तशी हट्टी आहे, तशीच मी माझ्या आईवणी आहे हट्टी. काय मानायची नाही म्हणते, काय होईल ती पुढच्या पुढे बघायला म्हणते. पण आता जेवढी ताकद आहे तेवढी ताकद पूर्णपणे लावायचीच म्हणते, जायचंच. तिचा सुद्धा विश्वास पूर्णपणे आपल्या स्वामींवर आहे बरं का. लय म्हणजे लय विश्वास ठेवते खरंच म्हणते. स्वामींचा चमत्कार अचानकपणे काय ना काय घडणार, बंद पडलेलं सगळं काय असं ते चालू होणार, संकट आलेली एका सेकंदात हाय त्याचं म्हणजे असं संकट दूर होणार. यायला लागली ती पण चालू आहे आता स्वयंपाक, जायचं. उन्हाचं काय चालणं व्हायचं नाही म्हणून ना रात्रभर प्रवास करायचा, रात्रभर डोळ्याला झोप नसणार आहे, रात्रभर पायी पायी चालत जाणार आपण. रात्रीचं काय कुठं काय उघडं नसणार, त्यामुळं पाणी ही सगळं काय आपल्या संगत घ्यायचं काय असेल ते. आणि जेवण काय आपण इथनच करून जाणार आहे, त्यामुळे जेवणाचं काय टेन्शन नाही. आणि कुठे जरी आपल्याला चहा पिऊ वाटला, लय डोळं झाकायला लागलं तर मग कुठेतरी असलं उघडं एखादं हॉटेल तर थांबून चहा घ्यायचा तेवढा, बाकी काय सुद्धा नाही. ह्यानी तर ती पण घेत नाही तर चहा, मला तेवढा चहा लागतो. काय होतंय आता कुठं गावतोय का नाही पुढचं काय माहिती नाही. पण माणसानं मागाव आणि देवानं नाही द्यावं. स्वच्छ मनानं मागितले तर देव त्याच्या संकटाला 100% धावून येतोय. पण मनात पाप असून जर मागितलं तर देव त्याच्याकडे तोंड देखील बघत नाही. असं काय सुद्धा नाही माझ्या, मी आतापर्यंत माझा अनुभव आहे, मला माहित आहे. कारण की तुझा आतापर्यंतचा अनुभव आहे, पण अनुभव जी गुरुवर्य जी आहे ती काय सांगते, ती दगडात बघितलं तर देव आहे, फक्त माणसाच्या मनात पाहिजे. देव ते संगच आहे. आणि जर माणसाच्या मनातच भक्तिभाव नसला, ती देवाला उघडून जर पेला तर त्याला कधी देव पावत नाही. त्यामुळं माणसानं मागून माणसाची एखादी इच्छा पूर्ण होत नाही. इच्छा पूर्ण नाही झाली माणूस लगी म्हणतंय कुठं देव आहे, कोणचा देव खरा आहे. उग तुम्ही म्हणता देव देव हाय कुठं. हा अहो, आत्मा आपला परमेश्वरच आहे, सगळं आपल्या आत्म्यातच आहे. 33 कोटी देव आपल्या आत्म्यातच आहे. तर फक्त आपला आत्मा जागृत राहायला पाहिजे, जागृत ठेवला पाहिजे, एकनिष्ठ आपण राहिलं पाहिजे. त्यावेळेस आपल्याला साक्षांत दर्शन होत आहे. चालत गेलो तेव्हा 17 ते 18 किलोमीटर आमच्या संग कुत्र चालत आलतं. आम्ही पहिल्यांदा भेट होतो, आपल्या संग कोण नाही, आपल्याला कोण मारल गा, आपल्याला वाट माहिती नाही, आपण कुठं चुकल गा, कसं काय कसं करायचं न जाता आपण पहिल्यांदा चालत चाललोय. संकट येतील, कोण तर हाणल मारल, जवळच काय तर घेऊन जातील, असे अनेक विचार डोक्यात चालू व्हायचं. मी ह्यांना म्हणायची होय आपल्या संग कोण नाही, कसं आपले सोलापूर शिटे काय कसं होईल काय विचार वैरी चितत नाही, इतकं मन चितायचं. ह्याने म्हणायचं अगं तू देवाला चालली का, कसं तू इतकं विचार वाईट का करायला लागली. सोलापूर मधून बाहेर निघल्यापासून जी कुत्र आमच्या संग होतं, इतकी कुत्रे भुकायचे, कुत्र्याच्या अंगावर व्हायची, पण ती कुत्र या काही कुत्र्याला भुकलं नाही की तोंड सुद्धा केलं नाही. आमच्या पावला मागं पाऊल टाकत कुत्र 16-17 किलोमीटर चालत आलं. ज्यावेळेस सूर्यनारायण इकडं उगवलं त्यावेळेस कुत्र आमच्या मागणं हाय ते नाही ते झालं. मग तुम्ही सांगा, जिथं देव नाही म्हणताय मग 16-17 किलोमीटर आमच्या संग कुत्र कसं चालत आलं. साक्षात चमत्कार घडला ज्यावेळेस ती कुत्र आमच्यापासून म्हणजे लांब गेलं नाही असं झालं, त्यावेळेस कळलं की खरं स्वामी आहेत, खरं स्वामी आहेत आपल्या संग. स्वामी साक्षात चालत आलं पण आपल्याला कळलं नाही. ज्यावेळेस ती कुत्र आमच्यापासून लांब गेलं त्यावेळेस त्यांनी म्हणलं आपल्या संग स्वामी होतं, आपल्याला कळलं नाही. म्हणजे असा जिवंत जागृत अनुभव आमच्या संग आलेला झालेला आहे. त्यामुळे बघा कुठलंही संकट येऊ द्या, अशक्य हे शक्य करतील स्वामी. स्वामींवर विश्वास ठेवायचा आणि पहिलं पाऊल आपल्या स्वामींवर विश्वास ठेवूनच चालत राहायचं. संकट येतील, अडचण येतील, धोंड होईल, पण त्या धोंडी माग सुद्धा एकदम सुंदर असं काहीतरी लिहिलेलं असणार आहे. ही मात्र मनात धरून शिला चालत राहायचं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.